महाराष्ट्र नवनिर्माण सेना के मकामी जिम्मेदारान ने जल जीवन स्कीम में बदउनवानी का इल्ज़ाम लगाते हुए मुताल्लिक़ा महकमे के अफसरान को फौरी मुअत्तल करने का मुतालबा किया है। इस सिलसिले में मिलने वाली तफसीलात के मुताबिक जल जीवन मिशन इस स्कीम के तहत किए गए कामों में बड़े पैमाने पर बदउनवानी और धांधली की गई है। इस धांधली में मुताल्लिक़ा महकमे के अफसरान भी मुलविस है। इस तरह का संगीन इल्ज़ाम MNS के मकामी जिम्मेदारान ने लगाते हुए जिला परिषद इंतजामिया के पास की गई शिकायत में ये कहा है कि जल जीवन मिशन स्कीम में बदउनवानी करने वाले अफसरान के खिलाफ मुकदमे दर्ज किए जाए और उन्हें अदालत में पेश करके कड़ी से कड़ी सजा दिलाई जाए। इस मुतालबे को लेकर जिला परिषद दफ्तर के सामने MNS कारकुनान ने आज एहतजाजी धरना भी दिया। MNS के जिम्मेदारान का कहना है कि जिला परिषद इंतजामिया ने बार बार शिकायतों के बावजूद एग्जीक्यूटिव इंजीनियर अमोल पाटिल को छुट्टी पर भेजकर उनकी जानिब से की गई बदउनवानी की जांच की जाए। इसके बावजूद इन्हें छुट्टी पर नहीं भेजा गया और न ही उन्हें मुअत्तल किया गया। हालांकि उनके खिलाफ कई संगीन इल्जामात लगाए जा रहे हैं। चूंकि वो अभी तक ओहदे पर है इसलिए मुंसिफाना तफ्तीश नहीं हो सकती। इसके बाद MNS ने इंतबाह दिया है कि जब तक इन्हें मुअत्तल नहीं किया जाता उस वक्त तक उनका यह एहतजाज जारी रहेगा। विषय आहे जल जीवन योजना, जल जीवन मिशन जी योजना शासनाने काढलेली आहे। ग्रामीण विभागात पिण्यासाठी पाणी पुरवठ्याचे जे काम सुरू आहे सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये सुरू असलेला कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आपले जिल्हा परिषद CEO मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांचे पूर्ण भ्रष्टाचाराचे पुरावे सहित दिलेला आहे। आज त्या पाणी पुरवठ्याच्या अमोल पाटील हे जे इथले अभियंता आहे पाणी पुरवठ्याचे, त्यांच्या विरोधात एक चौकशी समिती नेमणूक करण्यात आलेली आहे मागील काही दिवसापासून। आणि विशेष म्हणजे चौकशी समिती चौकशी करत असताना ते सध्या कार्यरत आहे आणि ते स्वतः त्यांचे PA त्यांचे हाताखालचे अधिकारी त्यांना देऊन कागदपत्र पाठवत आहेत। म्हणजे त्यांच्या समक्ष चौकशी सुरू आहे। त्यांना कोणत्या पण सक्तीच्या रजेवर पाठवलेला नसून किंवा त्यांना सस्पेंड न करता त्यांच्या समक्ष चौकशी सुरू असलेली आहे। तर त्यावरून आपल्याला सगळं समजते की ही चौकशी समितीमध्ये पारदर्शकता असणार आहे की नसणार आहे हे सगळं दिसून येत आहे। मॅडमला सांगितलं की अगोदर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा किंवा त्यांना सस्पेंड करा, नंतर त्यांची चौकशी करा। ते स्वतः फाईल पाठवता अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देऊन चौकशी समितीसाठी। म्हणजे याच्यामध्ये करणार कसं, भ्रष्टाचारी कोण आहे काय आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य शासकीय अधिकारी यांनी 31 तारखेला दीपाली देशपांडे यांनी 31 तारखेला स्पष्ट पत्र पाठवलेलं आहे की त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा। तरी पण जिल्हा परिषदेने त्यांना या पत्राचा अनुसरण करून त्यांना न पाठवता त्यांची तशी चौकशी सुरू केलेली आहे। हा खूप मोठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अपमान आहे। मॅडमला त्या व्यतिरिक्त अनेक प्रश्न आम्ही सांगितलो की सुरू असलेला सध्या अनेक मागे टेंडरमध्ये L1 झाले असताना पण L2 ला काम देणे, L1 झालं म्हणजे पूर्ण चेक करून झालं असताना पण समोरचा व्यक्ती जरी मायनस भरलेला असला तरी त्याला 14% प्लसमध्ये कोणत्या आधारावर भेटलेलं काम आहे, त्या अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही, त्या अभियंत्यावर का कारवाई होत नाही आहे। असं म्हणजे भोगट धिंगाणापूर्ण कारभार चालू आहे, यांचा मनमानी कारभार चालू आहे। यांच्या विरोधात अनेक 9 ते 10 रिट पिटिशन दाखल झालेले आहेत। अनेकदा विधानसभेमध्ये त्यांचा प्रश्न उपस्थित केलेला असून मॅडमला सगळे पुराव्यानिहाय आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला ही चौकशी समितीवर कारवाई पाहिजे। मॅडमनी संध्याकाळपर्यंत वेळ दिलेला आहे। मॅडम त्यांना सांगितले की सक्तीच्या रजेवर त्यांना तात्काळ पाठवण्यात येईल। जोपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथे ठाम टाकून बसणार आहे।